आय डिझर्व मनी, आय डिझर्व लव्ह, आय डिझर्व बेस्टेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड. हा विश्वास तुमचा असणं गरजेचं आहे. नुसतंच विचार करण्याने जर आपल्याला सगळंच मिळालं असतं तर मग आज ह्या जगात कोणीच असं बिगर पैशाचं किंवा गरीब राहिलं नसतं. मॅम, आता सगळेजण आता असं म्हणतात की तुमच्या नशिबात आहे तेच होणार आहे, तुमच्या कुंडलीत लिहिलंय तेच होणार आहे, किंवा तुम्ही वरून जे लिहून आलाय तेच होणार आहे. मग लॉ ऑफ अट्रॅक्शननी असं काय अट्रॅक्ट होणार आहे, किंवा असा काय मोठा फरक पडणार आहे आपल्या लाईफमध्ये? जर फक्त देवाने लिहूनच पाठवलं असतं तर आपण काहीच काम न करता पण आपल्याला सगळं मिळायला हवं होतं, बरोबर की नाही? दोन्ही मुलं सोडून गेलेले आहेत, नवरा मेलेला आहे. त्या म्हटल्या मी आता आत्महत्या करते आणि एक्झॅक्टली 5 लाख रुपये तिच्या अकाउंटला आले. आपण फक्त कम्पेअर, कंप्लेंट आणि फक्त डाऊट या मोडमध्ये जगतो. नाही होणार ना मग. प्रत्येकाच्या लाईफमध्ये समस्या वेगवेगळ्या असतात, तर त्या सगळ्यांसाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन इक्वली काम करतो का काही त्याला काही ब्लॉकेज असतात? तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी चित्राच्या रूपात चिटकवा, बघा त्या मॅनिफेस्ट होतात की नाही. एखादी व्यक्ती आहे ती व्यक्तच होत नाहीये तर काय होणार आहे? तिला अटॅक येणं, बीपी वाढणं किंवा बाकीचे आजार होणं शक्य आहे. मी कशी बिचारी विक्टिम प्ले करायचं ना. स्वतःवर प्रेम करायला शिका, मग नवरा प्रेम करेल किंवा मुलं करतील. पण कसं होतं मॅम, काही रिलेशनशिप्स आपले इतके खराब झालेले असतात तर त्या रिलेशनशिप बद्दल चांगला विचार करणंच अवघड होऊन जातं. तेच आपण चुकतो. समजा आत्ता माझं 3 BHK, मला मोठं 4 BHK असं छान मोठं लॅविश घर पाहिजे. काय पाहिजे व्हिज्युअलायझेशनमध्ये? एव्हरी वुमन हू इज वॉचिंग दिस पॉडकास्ट, त्यांच्यासाठी एक छोटासा काहीतरी रेमेडी, सोल्युशन असं सांगा की त्यांना याचा बेनिफिट होईल. तुम्ही खूप कष्ट करताय, खूप मेहनत करताय, पण त्या प्रपोर्शनमध्ये तुमच्याकडं पैसा येत नाही, किंवा पैसा जरी आला तर तो टिकत नाही. लाईफमध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात. तुमच्या कौटुंबिक नात्यात म्हणा, तुमच्या जॉबच्या ठिकाणी म्हणा, कुठं ना कुठं असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी ओढून धरलेलं आहे. लाईफ इज स्टक. जर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. तर आज आपल्यासोबत आहेत कविता जाधव मॅम, और मी असं म्हणेन लाईफ गुरु कविता जाधव मॅम. तुम्ही सगळेच त्यांना ओळखता. शी इज NLP सर्टिफाईड कोच अँड मनी मॅनिफेस्टेशन कोच. आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही त्यांना खास यासाठी आमंत्रित केलेलं आहे की आपण पैसा आकर्षित कसा करू शकतो आणि कमवलेला पैसा कसा टिकवू शकतो आणि वाढवू शकतो. तर स्वागत करूया आपल्या आजच्या गेस्टचं, कविता जाधव मॅमचं. पण तत्पूर्वी डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. इट्स अनफिल्टर्ड. सो चला सुरू करूया आजचा एपिसोड. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. कविता जाधव मॅम, तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच डिअर. खूप खूप स्वागत मॅडम. नमस्कार सर, थँक्यू सो मच. पण मगाशी बोलल्याप्रमाणे माणूस आज मेहनत करतो, कष्ट करतो, पैसा कमवतो, पण त्या प्रपोर्शनमध्ये पैसा येत नाही किंवा टिकत नाही. ह्या मागचं नेमकं गणित काय? म्हणजे ॲज अ मॅनिफेस्टेशन कोच, लाईफ कोच, तुम्ही याबद्दल काय सांगाल? आपले विचार, माणूस जे विचार करतो त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात घडत असतं. अच्छा. सो तुम्ही जर विचार केलात की तुमच्या लाईफमध्ये पैसा नाहीये तर तुमच्या आत एक जिनी दडलेला आहे. तो हे नेमकं ओळखतो की यांना आता हवंय की पैसा नकोय, आणि मग तो पैसा तुमच्याकडे येत नाही. सगळ्यांना सगळेच प्रश्न आहेत. कुणाला पैशात प्रॉब्लेम आहेत, कुणाला रिलेशनशिपमध्ये, कुणाला बिझनेसमध्ये. सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम आहेत. पैसा येतोय पण टिकत नाहीये, किंवा आपण असं म्हणू की तो व्यवस्थित हँडल केला जातो. बरोबर. त्याहीपेक्षा आधी पैशांचे विचारच चुकीचे असतात आपल्या मनामध्ये. सो जर मनामध्येच विचार चुकीचे आहेत तर तुमच्याकडे पैसा फ्लो मध्ये येईल किंवा अबंडन्स मध्ये येईल असं आपण म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या विचारांची प्रतिकृती असतात. तुम्ही जसे विचार करतात त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. मग ते पैशांबाबतीत असू दे किंवा अजून नात्यांबाबतीत असू दे किंवा इतर काही असू दे. सो जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये चेंज हवा असेल, पैसा टिकवायचा असेल, किंवा पैशांशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत, मग ते इन्कम असू दे, एक्सपेन्सेस असू दे, कुठे स्टक मनी आहे, कुठून तरी येणारा पैसा आहे, सॅलरी आहे किंवा बिझनेस आहे,
या सगळ्यामध्ये तुमचा पर्स्पेक्टिव्ह खूप मॅटर करतो. परंतु तो पर्स्पेक्टिव्ह चेंज करावा लागतो आणि तो पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्यासाठीच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन याचा उपयोग करतो. येस. जरा अजून एक्सप्लेन करू शकाल का, म्हणजे एक्झॅक्टली लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुमचे मी बरेचसे सेशन पण ऐकलेले आहेत, तुम्ही खूप एम्फसिस करता की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपलं मॅनिफेस्टेशन जेवढं स्ट्रॉंग तेवढं आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात असं तुम्हाला बोलताना मी ऐकलंय. ते थोडंसं आता एक्सप्लेन करा की काय आहे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन, हे खरंच आहे का? आणि विचार करायचा नेमका चेंज नेमकं काय करायचं, कसा विचार केला पाहिजे? बरं ठीक आहे. आपण आज सकाळी उठलोत ना, आपण बरेच लोक झोपेतनं उठतच नाहीत. बरोबर आहे. सो आपण उठल्याबरोबर फक्त जस्ट देवाला एक थँक्यू म्हटलं पाहिजे की आज मला तू उठवलंस आणि जगण्यासाठी एक नवीन दिवस दिला, मला श्वास दिलेत, यासाठी तुझे आभार. बस इतकं सिम्पल आहे. एवढं म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहात आणि तुमच्या समोर येणाऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. परंतु जर तुम्हाला अजून खूप गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर तुमचे विचार, तुम्ही जे फील करतात, अनुभवतात आणि ते तुमच्या सबकॉन्शियसला जे सांगतात त्यावर ते प्रोसेस करतं आणि त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे ज्या गोष्टी आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ते तुम्ही विचार करा किंवा नका करू. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही ज्या भावना फील करतात, ज्या फिलिंग्स फील करतात त्या तुमच्या लाईफमध्ये तुमच्यासमोर प्रत्यक्षात येतात. मग तुम्हाला हव्या असू देत किंवा नसू देत, मग ते पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. ओके. म्हणजे तुमचं जसं अनफिल्टर्ड आहे तर आपले अनफिल्टर्ड थॉट्स असतात आणि ते आपल्याला रिफ्लेक्ट होतात इन अवर डेली लाईफ. अच्छा. परंतु मग हे झालं लॉ ऑफ अट्रॅक्शन की काही अट्रॅक्ट होतं, चांगलं किंवा वाईट, ते तुम्ही असं ठरवून अट्रॅक्ट करू शकत नाही. परंतु मॅनिफेस्टेशन मध्ये काय होतं, मग तुम्ही ठरवून विथ सायंटिफिक प्रोसेस विचार बदलू शकतात किंवा तुम्हाला हवी ती गोष्ट मागण्यासाठीच्या काही मेथड्स आहेत त्या जर यूज केल्या तर तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकतात. परंतु त्यासाठी काही स्टेप्स आहेत. ओके. आणि त्या स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. जसं आपण सगळ्यांनीच आता ऐकलं आहे, सिक्रेट बुक बऱ्याच जणांनी वाचलेलं आहे. पण फक्त सिक्रेट बुक हे काय झाला, आरसा झाला दाखवण्याचा की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली काम करतं. परंतु फक्त सिक्रेट बुक वाचून किंवा 4 व्हिडिओज बघून असं होत नाही की तुम्हाला सगळंच लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन करणार आहे. त्याची एक सायंटिफिक प्रोसेस आहे. दॅट इज ऑल्सो सायन्स. ते सायन्स आहे आणि त्या पूर्वीपासून काम करतंय. आज त्या गोष्टी फक्त काय झाल्या आहेत, समाजामध्ये मान्य झाल्या आहेत आणि लोकांना कळायला लागले आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक मॅनिफेस्टेशन मधला तो आहे तुमचा विश्वास. तुमचा आधी विश्वास असणं गरजेचं आहे. समजा आपण आज जिवंत आहोत म्हणजेच काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन वर्क करतंय. गॉड इज देअर, युनिवर्स इज देअर, हु प्रोटेक्ट्स यू, हु गिव्स यू बर्थ हिअर. ओके. आपले फिजिकल पॅरेंट्स जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. झोपेत विचारलं तरी माहिती आहेत, बरोबर, राईट. नशेत विचारलं तरी माहिती आहेत. ओके. अगदी मरणाला टेकलो तरी माहिती आहेत की हे आपले पॅरेंट्स आहेत. किती वाईट संगतीत असलो तरी आई वडील समोर आल्यावर आपण काय करणार आहोत, म्हणजे जनरल की हे आई वडील आहेत तर दपकतील, त्यांचा डिसरिस्पेक्ट करणार नाही. जेवढा विश्वास आपल्या आई वडिलांवर आहे, जे बायोलॉजिकल पॅरेंट्स आहेत आपले, तेवढा विश्वास त्या परमात्म्यावर करणं गरजेचं आहे. कारण तुमची बॉडी जी शेप घेतलाय आईच्या गर्भात, बॉडीने शेप घेतलाय, परंतु फक्त बॉडी असून उपयोग नाही ना. मग मेल्यानंतर पण तर बॉडी इथेच असते. त्यात असणारा जो सोल आहे, दॅट सोल कनेक्शन कनेक्ट्स विथ युनिवर्स. आणि युनिवर्सला शोधायला बाहेर कुठेच जाण्याची गरज नाही, ते आपल्या आत आहे. सो तुम्ही जर ओळखलं स्वतःच्या आत्म्याला, सोलला, तर समजणार आहे की किती प्रगड हे सायन्स आहे. एवढी सुंदर बॉडी देवाने आपल्याला दिली आहे. ॲज अ डॉक्टर यू बोथ नोज द व्हॅल्यू ऑफ द बॉडी. ते मी सांगण्याची काही गरजच नाही. एक्झॅक्टली. असं मेकॅनिझम आहे की माणूस ते निर्माण नाही करू शकत. आपण रोबोट्स निर्माण करू शकलो, माणूस नाही निर्माण करू शकत. मग असं मेकॅनिझम घडवणारा जर वरती आहे एक पॉवरफुल थिंग, मॅजिकल थिंग, तर तुमचा विश्वास त्यावर असणं जास्त गरजेचं आहे. मग गोष्टी तुमच्यासाठी काय व्हायला लागतात, मॅजिकली क्रिएट व्हायला लागतात. सगळ्यात फर्स्ट थिंग ज्यांना मॅनिफेस्टेशन करायचं आहे
ज्यांना असं वाटतं की आपलं आयुष्य 360 डिग्री चेंज झालं पाहिजे, हे आपल्या लाईफमध्ये वर्क करतंय पण अकॉर्डिंग टू अस वर्क केलं पाहिजे. तर त्यासाठी फर्स्ट थिंग इज युअर बिलीफ. विश्वास तुमचा पाहिजे. विश्वास पाहिजे. बरोबर. विश्वासच नसला तर पुढे गोष्टी जाणारच नाहीत. आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात, एक माणूस गेला देवाघरी, ठीक आहे, खूप अतिशय चांगला व्यक्ती होता, अतिशय सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, कधी कोणाला त्यांनी लुबाडलं नाही, कधी कोणाकडून वाईट गोष्टींसाठी पैसे घेतले नाहीत किंवा कुणाला कधी साधं दुखवलं सुद्धा नव्हतं. मग तो मृत्यू पावला आणि तो स्वर्गात गेला. मग देव म्हटला की तू खूप छान काम केलेलं आहे आणि तुझ्यासाठी सगळं रेडी आहे. एक मोठा आलिशान बंगलो दिला जो त्यांनी स्वप्नातही बघितलेला नव्हता. त्याला ज्या कार त्यांनी बघितलेल्या होत्या फक्त रस्त्याने, आणि तो विचार करायचा की किती छान आहे. ती प्रत्येक कार म्हणजे फरारी, BMW, मर्सिडीज, एव्हरी कार इज फॉर हिम. अच्छा. ओके. मोठं घर, गाडी, सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आत्ता हव्या असतात. ॲज अ ह्युमन बिंग वी नीड लक्झरियस थिंग्स. बरोबर आहे. त्या सगळ्या लक्झरीज त्याच्यासाठी तिथे. तो इतका खुश झाला, खूप खुश झाला, पण परत प्रश्न पडला त्याला आणि मग त्याने विचारलं देवदूतांना की आत्ता का दिलंय हे मला सगळं. बरोबर आहे. आता देण्याची गरजच नव्हती ना. जिवंतपणी दिलं असतं तर मी त्याचा उपभोग घेतला असता. इथे मी काय करणार आहे ऍज अ सोल. आपण तिथे बॉडीच नसते आपली, तिथे फक्त सोल आहे. त्या सोलला या गोष्टींची गरजच नाहीये. ते म्हटले तुम्ही कधी विचारलंच नाही या गोष्टींसाठी मला. आपण ऑर्डरच प्लेस केली नाही तर ते फूड येणार कुठून. येस, एक्झॅक्टली दॅट. म्हणजे काय की तुम्ही विचारतच नाही आहात, मागतच नाही आहात, आणि तुम्हाला वाटतं द्यावं, कसं देईल. बरोबर. सो फर्स्ट इज बिलीफ, सेकंड इज आस्क. ओके. देन यू हॅव टू स्विच ऑन युअर रिसिव्हिंग मोड. अच्छा. तुमचा रिसिव्हिंग मोड ऑन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं असं की देव देणार आहे त्याच्या आधीच आपण लेटर लिहितो. ओके. फॉर एक्झाम्पल आपण लेटर लिहितो, आधी पोस्टमन पोस्ट करायचे, आता आपण कुरिअरने किंवा ईमेल लिहितोय. आणि छान जॉब हवाय बेस्ट कंपनीमध्ये. ओके, ठीक आहे, सगळं टाईप पण केलं. खूप पैसा हवाय त्यासाठी कुठलं तरी प्रपोजल तुम्ही फायनल केलं, सगळ्या गोष्टी आहेत, बट ते तिथे पोचणार तेवढ्या तुम्ही डिलीट केलं. ओके. का डिलीट केलं? नाही, इट इज नॉट फॉर मी. आणि होईल की नाही, बरोबर. आणि डिलीट केलं. परत दुसऱ्या गोष्टीसाठी सेम केलं तुम्ही की टाईप केलं ईमेल, यू आर गोइंग टू प्लेस इट, अगेन यू डिलीट इट. याला म्हणतात डाऊट. तुम्ही ऑर्डर देतायत बट ती तिथे पोहोचण्याच्या आधीच काय करून घेतायत, विड्रॉ करून घेतायत. म्हणजे काय नाहीये तुमचा विश्वास, सेल्फ डाऊट आणि सेल्फ डाऊट आहे. म्हणून मग मागितलेलं मिळत नाही. तर तुमचा रिसिव्हिंग मोड ऑन ठेवला पाहिजे. इफ दॅट थॉट इज इन माय माइंड मीन्स इट इज ऑलरेडी इन पॅरलल युनिवर्स. जर तो तुमच्या मनात विचार आलेला आहे तर तो ऑलरेडी एक पॅरलल युनिवर्स मध्ये मॅनिफेस्ट झालेला आहे. सो तुम्ही तुमचा रिसिव्हिंग मोड ऑन करणं म्हणजे काय की आय डिझर्व ईच अँड एव्हरीथिंग. आय डिझर्व मनी, आय डिझर्व लव्ह, आय डिझर्व बेस्टेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड. हा विश्वास तुमचा असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला या विश्वासाने तुम्ही काम कराल आपोआप गोष्टी मॅनिफेस्ट होतात. कसं आहे मॅम, बऱ्याचदा असं होतं की जसं आता आपण मनी बद्दल बोलतोय तर आय डिझर्व एव्हरीथिंग वगैरे हे सगळं ठीक आहे, पण बऱ्याचदा लोकांना विश्वास ठेवायच्या आधी माझ्या अकाउंटमध्येच पैसे नाही आहेत किंवा आत्ता मला पैसेच इतके कमी पडतायत तर मी का म्हणून असे विश्वास ठेवायचे आणि उगीच मोठी मोठी उंच स्वप्न बघायची. किंवा आपल्याला जसं शिकवतात अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजेत. मग माझ्या अकाउंटमध्ये आत्ता लेटचे आहेत माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मी स्वप्न जर लाख आणि 10 15 लाखांची बघतीये तर ते कुठे इक्वेशन मॅच होणार आहे. येस, डेफिनेटली. तुम्ही 1000 रुपये असल्यावर 15 लाखाची स्वप्न बघा असं मी अजिबातच सांगणार नाही. पण आपल्याला आहे ना गरीब विचार करायला पूर्वीपासून शिकवलं गेलंय. इंग्रज आपल्यावर तो पगडा सोडून गेलेले आहेत. ते गेले
परंतु त्यांचे लेचे पेचे विचार आपल्यात टाकून गेलेले आहेत. येस. सो त्यामुळे आपण काय म्हणतो की नाही, दिस इज नॉट पॉसिबल फॉर मी. एव्हरीथिंग तुम्ही आता जे बोलला आहात हे सगळे काय म्हणतात, ब्लॉक्स. याला म्हणतात मनी ब्लॉक्स. ओके. आणि हे मनी ब्लॉक्स जिथे असतील तिथे मनी मॅनिफेस्ट होणं इम्पॉसिबल आहे. आणि जरी आला पैसा तरी तो टिकणार नाही. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे पैसा यावा, तर पहिल्यांदाच मी सांगितलं की बिलीफ, देन आस्क, देन रिसिव्हिंग मोड करायचा आहे ऑन. आणि त्यानंतर तुम्हाला विश्वास जो आहे, आता हा परत विश्वासावरच प्रश्न आला, बरोबर आहे, तो तुमचा 100% असणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच खूप मोठं गोल सेट करा, लाईक की मी आता 1000 कमवत आहे आणि मला लगेच तिसऱ्याच दिवशी लाख रुपये मिळतील. पॉसिबल नाहीये. तुमचा मेंदू ते ऍक्सेप्ट करणं अशक्य आहे, कारण त्याने त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा विचारच केलेला नाहीये मुळात. सो जे रिअलिस्टिक आहेत ना ते गोल सेट करायचे आहे. अच्छा. 1000 रुपये आहेत ना, 10,000 करा ना, लगेच मॅनिफेस्ट होणार आहे. कारण तेवढी अमाऊंट अंबानी आहेत ज्यांना मिनिटाला, सेकंदाला करोड रुपीज येतात. आणि मग आपल्याला काही 10,000 4 दिवसात येणार नाहीत का? म्हणजे तुमच्या माइंडला आपण प्रोग्राम करतो, ते आपल्या लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या आणि प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेत असते. परंतु तुम्हाला सुद्धा तुमचा माइंड प्रोग्राम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, हे मनी ब्लॉकेजेस सगळे लिहून काढायचे जेही आहेत. आणि हे आपलं बॉन्डिंग कधी होतं, फ्रॉम अवर एज ऑफ 3 वर्षापासून जसं आपल्याला कळायला लागतं तेव्हापासून आपले पॅरेंट्स आपल्यावर वाईट संस्कार कुणीच करत नाही किंवा आपल्याला भीती घालण्यासाठी नाही. पण त्यावेळच्या परिस्थिती कशा होत्या की पैसा नाहीये, ऍक्च्युअल मध्ये नव्हता, किंवा खूप कमी खर्च करा, अंथरूण बघूनच पाय पसरा, आणि पैसे जर कमवायचे तर 2 नंबरचेच कामं करावे लागतील. कारण आधीच्या मूवीज मध्ये झटपट पैसा म्हणलं की 2 नंबरची काम. आधीच्या मूवीज मध्ये विलन म्हणजे एकदम श्रीमंत, 10-12 गाड्यांचा ताफा, आणि गरीब हिरो, आणि हिरो झोपडपट्टीत राहणारा. म्हणजे काय केलेत माइंडवर संस्कार संस्कार काय झालेत की हिरो गरीब असतो. म्हणजे जर समाजात मान मिळवायचा असेल तर आपल्याला गरीब असणं गरजेचं आहे. म्हणजे तो माइंडसेट सेट केला गेलाय आपण. बरोबर की नाही? परंतु आपण कुठली मूवी आहे तुमची फेवरेट जी तुम्ही लास्ट बघितली आहे? 3 इडियट्स. ओके. तुम्ही रडला होतात का ती मूवी बघून? नाही. ओके. पण कुठली तरी मूवी बघून कधीतरी रडले असाल. अशी कुठली मूवी आहे तुमच्या आयुष्यात की काहीतरी बघताना तुम्ही रडला आहात? आपण कधी कधी करतो रिलेट की जे चाललंय आपल्या सोबत कधी घडलं असेल. कधीतरी तर असं घडलं असेल ना होतं तुमच्या ना, life. बरोबर. मग समजा ती मूवी खोटी असेल, तुमचे अश्रू खोटे होते का? नाही. ते तर खरे असतील ना, कारण तुमच्या रिअल फिलिंग्स कनेक्ट झाल्या होत्या. अगदी. म्हणजेच काय की तुमचा जो, आपल्याला 2 मन आहेत, एक कॉन्शियस एक सबकॉन्शियस. सो तुमच्या सबकॉन्शियसला तुमच्या खऱ्या किंवा खोट्या फिलिंग्स नाही कळत. त्याला हे नाही माहिती की तुम्ही खरं बोलतायत की खोटं. ती गोष्ट आता तुमच्या समोर आहे की नाहीये. त्याला फक्त काय कळतात, तुमच्या भावना. म्हणजे काय की तुमच्या फिलिंग्स बदला, तुमचं जग बदलेल. जे खोटा मूवी बघून तुम्ही खरोखर रडलात, म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसला माहितीये का तो खोटा आहे. नाही. तसंच फिलिंग. तुमच्या अकाउंटला 1000 रुपये हे तुम्हाला माहितीये, त्याला नाही माहिती. त्याचं मेकॅनिझम तसंच आहे. तो जिनी आहे तुमच्यासाठी. तो त्या 1000चे 10,000 आणि 10,000चे लाख करूच शकतो. तशा संधी तुमच्या समोर उपलब्ध करून देऊ शकतो. तसे लोक तुमच्याकडे आणू शकतो आणि अजून विविध गोष्टी तुमच्यासाठी करू शकतो. परंतु तेवढा विश्वास तुमचा असणं गरजेचं आहे आणि त्याला तुम्ही तेवढा प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे. म्हटल्याप्रमाणे असं ते हिंदीत मोठं आहे डायलॉग की किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है. सो सेल्फ बिलीफ, सेल्फ डाऊट नको, आपला सेल्फ बिलीफ हवा आहे. पण नुसतंच कधी कधी असं वाटतं की नुसतंच विचार करण्याने जर आपल्याला सगळंच मिळालं असतं तर मग आज ह्या जगात कोणीच असं बेगर पैशाचं किंवा गरीब राहिलं अगदी नसतं. बरोबर सर, खूपच छान. मी अशी म्हटलीच नाहीये की फक्त विचार करून पैसा मिळेल. विचार बदलून मिळतील, परंतु त्याला ऍक्शनची जोड लागेल ना. आपण डॉक्टर झालो, एक्झाम दिल्या म्हणून झालो, बरोबर. म्हणजे काय, तुम्ही स्वप्न बघितलं डॉक्टर व्हायचं आहे, तिथेपर्यंत नेण्याचं काम युनिव्हर्सने केलं, पण तिथे पेपर तर तुम्हाला सोडवायचा आहे. हा, तो पेपर इझी कसा येईल याची काळजी युनिव्हर्स घेईल. बिझनेस सेट करायचा आहे, बसून इथेच मी बसले मला बिझनेस 1 करोडचा हवाय, नॉट पॉसिबल. बरोबर. तुम्हाला ऑथोराइज पर्सन्सला भेटावं लागेल,
तुम्हाला डिझाईन करावं लागेल, रोडमॅप क्रिएट करावं लागेल. एव्हरीथिंग यू वॉन्ट टू डू, यू हॅव टू डू आउटलाईन फॉर दॅट. म्हणजेच काय की असं कुठेच मॅनिफेस्टेशन मध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सांगितलेलं नाहीये की तुम्ही फक्त विचार करा आणि मिळेल. तुम्ही विश्वास करा, तुम्ही विचारा, तुम्ही रिसिव्हिंग मोड ऑन करा, तुम्ही ऍक्शन्स घ्या, तुमच्या फिलिंग्स कनेक्ट करा आणि मग तुम्हाला मिळेल. अच्छा. फक्त ज्या गोष्टी 10 वर्षात मिळणार आहेत सहज, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नाहीये किंवा ते यूज न करता, त्या गोष्टी जे यूज करतायत लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन, त्या व्यक्तींना फक्त आणि फक्त 6 महिन्यात किंवा वर्षात मिळतात. कारण जो आपला कनेक्ट आहे, आपला सोल, त्याच्यासोबत तुम्ही कनेक्ट झालात की आपोआप गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. त्या तुम्हाला शोधायला जाण्याची गरजच नाही. आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. तुमचं तुमच्याचकडे आहे, सगळीकडे शोधायचंय. आत शोधच घ्यायचा नाहीये. जर आत शोधच घ्यायचा नाहीये, अपेक्षा कसं करतात की सगळं बाहेरून मिळेल. शोधसी मानवा रावरी मंदरी, येस, नांद तू देव हा आपल्या अंतरी, असं. बरं. त्यामुळे तसंच आपल्या आतला शोध खरखर घ्यायला हवा. एक्झॅक्टली. तुम्हाला माहितीये 7 चक्राज आपले, राईट? ऍज अ डॉक्टर सगळे मेकॅनिझम तुम्हाला बॉडीचे माहिती असतील, परंतु आजपर्यंत कोणी आत्मा थांबवू शकलं आहे का जाण्यापासून? नाही थांबू शकत. म्हणजेच काय की ती सुप्रीम पॉवर आहे, ती आपल्याला गाईड करते, ती आपल्या आत आहे. त्याला कुठेच आपण बघत नाही आहोत. आपण फक्त कम्पेअर, कंप्लेंट आणि फक्त डाऊट ह्या मोड मध्ये जगतोय. नाही होणार ना. मग तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेस हवाय, रिलेशन्स बेस्ट हवेत, मनी हवाय आणि करिअर पण प्रॉपर हवंय, तर विश्वास ठेवावा लागेल, कृती करावीच लागेल. आणि एकदा तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही ते शिकलात, ते पण शिकावं लागतं. दॅट इज अगेन सायन्स. फ्रीमध्ये तर काही नाही. MBA MCA करतो आपण, IT IIT करतोय, MBBS BDS वॉट एव्हर द MD पे करतोय ना. फ्रीमध्ये तर काहीच नाहीये. एक्झॅक्टली. पण तिथे कुठेच हाऊ टू चेंज अँड मॅनेज युअर लाईफ शिकवलं जात नाही. ते जास्त गरजेचं आहे. येस. हाऊ टू मॅनेज युअर स्ट्रेस, हाऊ टू बॅलन्स युअर वर्क लाईफ विथ युअर अदर ऍक्टिव्हिटीज, हे कुठे शिकवलं जात नाही. आणि सगळ्यात जास्त काळाची गरज आहे. मॅडम, माझ्याकडे अशा केसेस आहेत की जे एवढे डिप्रेस्ड होते. आता 4 दिवसापूर्वीच माझ्या प्रोग्रामला जॉईन झालेल्या सुजाता वनमाने म्हणून एक मॅडम आहेत. 2 मुलं सोडून गेलेले आहेत, नवरा मेलेला आहे. त्या म्हटल्या मी आता आत्महत्या करते. मी म्हटलं 4 दिवस क्लास करा आणि नंतर करा. मीन्स दॅट इज युअर डिसिजन, अप टू यू. डिप्रेशनच्या गोळ्या घेत होत्या. मागच्या सोमवारी त्या जॉईन झाल्या आहेत माझ्या मॅनिफेस्टेशन प्रोग्रामला. आज त्या काल अक्षरशः रडल्या की मॅम माझ्यामध्ये पूर्णपणे चेंज आलाय. मी जे काम सोडून दिलं होतं ते काम मी जोमाने करत आहे. मी व्हिडिओ शेअर करू शकते, तुम्ही तुमच्या यात टाकू शकता. आणि आता मला कुठलाही त्रास होत नाही की माझी मुलं सोडून गेले. मला आता बरंच वाटतंय की मी माझं काहीतरी करू शकत आहे. बरोबर. आणि डिप्रेशनच्या गोळ्या बंद झाल्यात सर. अरे वा. त्या म्हटल्या मला कधी झोप येते मला कळतच नाहीये. मला झोपेची गोळीच घ्यावी लागत नाही. मला गोळी घेऊनही झोप येत नव्हती, ती मला आता सहजच येते बिकॉज ऑफ मेडिटेशन. आणि मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेते. म्हणजे काय की तुम्हाला बरं करण्याची शक्ती डॉक्टरांमध्ये ऑफकोर्स आहे, पण पहिले डॉक्टर तुम्ही आहात तुमच्या बॉडीचे. बरोबर आहे. तुमच्या मनाने तुम्ही आधी आजारी पडतात, मग शरीर आजारी पडतं. दवा के साथ दुआ भी जरुरी है. मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण म्हणतो त्यात आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये काही वेगळं काही आहे डिफरन्स का सेमच असतं? नाही सेम कसं असणार सर, ते वेगळंच आहे. अच्छा, लोक म्हणतात बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंक करा, पॉझिटिव्ह कृती करा. मग ह्याचा अर्थ आपण ते मॅनिफेस्टेशन मध्ये मोडत नाही? हा मोडतं ना. परंतु मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, सायंटिफिक प्रोसेस. आणि पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे काय की आपण सतत फक्त सकारात्मक बोलणं. परंतु त्या बोलण्याला काहीतरी आपण मापदंड लावले की ते मॅनिफेस्ट होणार. म्हणजे कन्सिस्टन्सी, जसं आपण म्हणतो प्रोकास्टिनेशन करायचं नाही, कन्सिस्टंटली वर्क करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला करायचेच आहेत, ते खूप गरजेचे आहेत. परंतु पॉझिटिव्ह थॉट्स हे मॅनिफेस्टेशनला आपल्याला गोष्टी मॅनिफेस्ट करून द्यायला मदत करतात. दॅट इज नॉट मॅनिफेस्टेशन, बट इट हेल्प्स टू मॅनिफेस्ट अवर थिंग्स. मॅम, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटलात की आपले मेंटल ब्लॉकेजेस लिहून काढायला पाहिजेत. तर आता हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असतात. हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, मनी आहे, बिझनेस आहे,
आता समजा मुलांच्या परीक्षा चालू आहेत किंवा त्यांना पण एक्झाम, एंट्रन्स एक्झाम, ऍडमिशन, म्हणजे टप्प्याटप्प्यावर आयुष्याच्या प्रत्येक पावलावर काही ना काहीतरी आपला ब्लॉकेज येतोच. मग तुम्ही असं का म्हटलात की ते ब्लॉकेज लिहून काढायला पाहिजे? कारण जनरली आपण अफर्मेशन्स लिहितो, मग ते ब्लॉकेजेस का लिहायचे? येस, डेफिनेटली राईट क्वेश्चन अँड रिअली गुड अँड माय फेवरेट क्वेश्चन इज दे. बघा, आपण काय करत असतो, एखादं घर रेंटवर घेतो, काय करतो आपण त्याचं? सजवतो त्याला, राहतो त्याच्यात. नाही, पण त्याच्या आदली प्रोसेस काय आहे? डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंटेशन, अग्रीमेंट. येस. आपण साधं एखादं काहीतरी खरेदी केलं तरी आपण त्याचं बिल घेतो, राईट? कुठलीही गोष्ट केली तर आपण ते लेखी मागतो. अगदी नवरा बायकोचे भांडणं झाले तरी आपण म्हणतो तुम्ही मला लेखी लिहून द्या आणि मग मी करणार. म्हणजे असं जोक जरी केला तरी म्हणतो का? कारण आपला रायटिंगवर विश्वास आहे. तसाच युनिव्हर्सला सुद्धा रायटिंगवर विश्वास आहे. मी फक्त मगाशी बोलून गेले की ते ब्लॉकेजेस लिहायचे, परंतु त्याचं पुढे काय करायचं हे मी सांगायचं राहिले टॉपिक चेंज झाल्यामुळे. सो ते ब्लॉकेजेस का लिहायचे? तुमच्या सबकॉन्शियस मध्ये कचराच भरून ठेवला नुसता तर तिथे सुपीकता कुठून असणार आहे किंवा नवीन गोष्टी कशा येणार आहेत? जसं आपण कम्प्युटर फॉर्मॅट मारतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा त्यात व्हायरस येतात तर हे सगळे व्हायरस आहेत, हे ब्लॉकेजेस म्हणजे व्हायरस आहेत. हे सगळे लिहून काढणं आणि ते नंतर फाडून ते जाळणं आणि फ्लश करून टाकणं म्हणजे काय की आपण थोडासा कप्पा रिकामा केलाय. आणि असं जर तुम्ही एव्हरीडे केलं तर जे निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा बिलीफ्स आहेत हे सगळे काय होतील? तुमचे निघून जातील निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे कमी तरी होतात ऍटलिस्ट. आणि ही प्रोसेस आहे, डीप प्रोसेस आहे जी आम्ही करून घेतो प्रोग्राम्समध्ये. पण तुम्ही असंही करू शकतात, असंही करून त्याचे मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत. कारण ते रिकामं होणं गरजेचं आहे ना. एखादी व्यक्ती आहे ती व्यक्तच होत नाहीये तर काय होणार आहे? तिला अटॅक येणं, बीपी वाढणं किंवा बाकीचे आजार होणं शक्य आहे. का? कारण ती मोकळच होत नाहीये, बोलतच नाहीये. बोलणं शिकलं पाहिजे. बोलणं आणि रायटिंग हे दोन्ही पण मॅनिफेस्टेशन मध्ये महत्वाचे आहेत. सो आपण बोलू तर नाही शकत आपले प्रॉब्लेम्स किंवा कोणाला सांगून ते वाढतातच. त्याऐवजी तुम्ही ते लिहून जाणून टाका म्हणजे ते संपतात. अच्छा, म्हणून ते लिहायचे ब्लॉकेजेस. मॅम, आता सगळेजण आता असं म्हणतात की तुमच्या नशिबात आहे तेच होणार आहे, तुमच्या कुंडलीत लिहिलंय तेच होणार आहे, किंवा तुम्ही वरून जे लिहून आलाय तेच होणार आहे. मग लॉ ऑफ अट्रॅक्शननी असं काय अट्रॅक्ट होणार आहे किंवा असा काय मोठा फरक पडणार आहे आपल्या लाईफमध्ये? एकदम गुड क्वेश्चन आहे. आपल्या नशिबात आहे ते होईल असं आपण म्हणतो किंवा देवानेच लिहून पाठवलं आहे. जर फक्त देवाने लिहूनच पाठवलं असतं तर आपण काहीच काम न करता पण आपल्याला सगळं मिळायला हवं होतं, बरोबर की नाही? किंवा आपल्याला मागण्याची गरज नाहीये, जे आहे तेच मिळणार आहे. परंतु काय माहिती, तिथे एखाद्या पेजवर देवाने एक पुस्तक छापलेलं आहे आपल्या नावाचं. तिथे काही गोष्टी प्लॅन आहेत, प्री प्लॅन आहेत, पण काही पेजेसवर लिहिलेलं आहे ॲज यू विश. सो इफ ऑन दॅट पेज दे राईट ॲज यू विश आणि तुम्ही जर विशच नाही मागितली तर ते ब्लँक राहून ते ब्लँक राहणार आहे आणि मग तुमच्या विशेष पूर्ण होत नाही. सो डेफिनेटली रायटरने ऑलरेडी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, ते लाईफ मध्ये घडणार आहे, पण त्याच्या बऱ्याच पानांवर लिहिलेलं आहे ॲज यू विश. आणि म्हणूनच मग बऱ्याचदा जे अशक्य असतं असं वाटतं लोकांना, ते लोकांनी खरं करून दाखवलं आहे. जसा मांची आहे, त्यांना माउंटन मॅन म्हटलं जातं. अख्खा डोंगर पोखरून रस्ता तयार केलेला माणूस, जो कधीही दगड इकडचा इकडे केलेला नसेल किंवा ग्लासही उचललेला नव्हता जोपर्यंत बायको जिवंत होती. परंतु तो इन्सिडेंट त्याला एवढा फायर करून गेला की त्याच्यातली आत्मजागृती झाली आणि त्याने तो डोंगर पोखरून काढला. सुरुवातीला तर कोणीच मदत केली नाही, पण कन्सिस्टन्सी सोडली नाही आणि आज जगात नाव आहे त्यांचं. म्हणजेच काय की काही गोष्टी तुम्ही ठरवाव्या लागतात, कारण काही पेजेस तुमच्यासाठी ब्लँक आहेत आणि जर तुम्हाला ते ब्लँक सोडून द्यायचे असतील तर कुठल्याही ऍक्शन नाही घेतला तरी चालणार आहे. परंतु जर खरोखर लाईफ चेंज करायचं आहे तर मात्र ऍक्शन घ्याव्या लागतील आणि तर मात्र विचार करावा लागेल काहीतरी करण्याचा. बघा, आता एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा खूप काहीतरी परिस्थिती आली, एक आई आपण बघितलाय मागे, तो व्हिडिओ व्हायरल झालाय, एका हाताने 4 व्हीलर बाजूला फेकताना दिसतीये. एवढं बळ एका स्त्रीमध्ये असू शकतं का असा विचार केल्यावर
परंतु एका आईमध्ये ते होतं. म्हणजे काय की तेवढी फोर्स तुमच्यामध्ये आहे, फक्त योग्य वेळी ती यूज केली गेली पाहिजे. मग फक्त वेळ येण्याची वाट बघत बसलात तर आयुष्य नाही बदलणार. आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला वेळेत ऍक्शन घेतली पाहिजे. नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग कामाचं नाही, पॉझिटिव्ह हा. ऍक्शन सुद्धा तेवढीच गरजेची आणि तेवढीच कामाची आणि ती टाइमली पाहिजे, त्यावेळी पाहिजे. म्हणजे विश व्हॉट यू वॉन्ट, आस्क आणि टेक ऍक्शन इन दॅट डायरेक्शन. इन द राईट डिरेक्शन. येस. आणि मग डायरेक्शन दाखवायला तर बसलेच आहेत. अजून एक मला प्रश्न होता की प्रत्येकाच्या लाईफमध्ये समस्या वेगवेगळ्या असतात. काहींना नात्यातल्या असतात, काहींना पैशाच्या असतात, काहींना अजून कुठल्या असतील. तर त्या सगळ्यांसाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन इक्वली काम करतो का काही त्याला काही ब्लॉकेजेस असतात? सर बघा, कुणाला ताप आला, सर्दी झाली, कुणाला खोकला आहे, बरोबर आहे ना, किंवा कुणाला अंग दुखतंय, जशा मेडिसिन डिफरंट असतात तशा फक्त मेथड्स डिफरंट आहेत. डॉक्टर एकच आहे. अच्छा. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा डॉक्टर आहे जो हे सगळं बरं करू शकतो. ओके. फक्त ऍज पर रिक्वायरमेंट काय करावं लागतं आपल्याला, प्रिस्क्रिप्शन Prescription चेंज change करावं करावं लागतं. आणि Exactly. 100% नाही 1000% रिझल्ट आहेत. मॅम, एखाद्या मुलाला जर बालदमा असला तर तुमच्यामध्ये किती दिवसात तो बरा होईल? 6 वर्षापासून बालदमा असला, वेळ लागेल जरा. वेळ लागेल त्याला. तरी. जुने आजार व्हायला 3 ते 4 बरे वेळा पंपिंग करावं लागतं त्या मुलाला. हो, हो. तर असा मुलगा किती दिवसात बरा होईल असं वाटतं सर? ऍज अ डॉक्टर मी विचारते. नाही, 6 महिने, वर्ष तर काय आरामात नाही. लागू शकतो. आरामात. कधी रुचा कधी कुसे म्हणून बालदमा माझ्याकडे- कधी कधी हा लवकर बरा पण होत नाही. जेव्हा होत माणूस नाही. मोठा होतो, तो वयात हो, येतो तेव्हा तो बरा दमा होतो. घेऊनच मोठा होतो. बरेच वेळा असा Yes. पण प्रॉब्लेम होतो. सो मॅम, हे मिरॅकल माझ्या कम्युनिटीमध्ये झालंय. हो. रुचा कुसे म्हणून रत्नागिरीच्या एक लेडीज आहेत. त्यांचे मिस्टर कोविडमध्ये गेले, मुलाला बालदमा होता. सो विदिन 15 डेज तो बालदमा बरा झाला. ते डॉक्टर म्हटले ते मिरॅकलच आहे, असं होऊ शकत नाही. आणि जी बाई महिन्याला 5,000 रुपये कमवून आपला उदरनिर्वाह करत होती, कारण एक 3 वर्षाचा एक 6 वर्षाचा मुलगा आहे आणि मिस्टर गेलेत आणि खेड्यात काहीच रिसोर्सेस नाहीयेत, तर विचार करा आयुष्य किती कठीण आहे. आणि मिस्टर जाऊन 3 वर्ष झालेले, लहान बाळ तिचं पोटात असतानाच मिस्टर गेले, किंवा काहीतरी महिन्याचं असताना. आणि तिने आपला क्लास जॉईन केल्यानंतर 3ऱ्या वर्षी क्लास जॉईन केला मिस्टर गेल्यावर. आता तिला विम्याचे 5 लाख रुपये आले, अच्छा. जे की त्यांना कुणाला माहिती सुद्धा नव्हते. पण मी जेव्हा विश लायला सांगते ना, तिने त्यात लिहिलं होतं की इन माय अकाउंट युनिवर्स क्रेडिटेड 5 lakhs रुपीज. अच्छा. आणि एक्झॅक्टली 5 लाख रुपये तिच्या अकाउंटला आले आणि मुलाचा बालदमा पूर्णपणे क्युअर झाला. हे मिरॅकल्स नाहीये, हे सायंटिफिक रिझन आहे की तुम्ही फक्त तुमचे विचार थोडे बदलले की तुमचं आयुष्य बदलतं. आज त्या कुठली तरी एक्झाम पासून स्कूलला ऍज अ टीचर पण लागल्यात. म्हणजे खूप मिरॅकल्स घडतात, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. ऍज पर दॅट ऍक्शन्स रिक्वायर्ड आहेत. साधारण किती वेळेने फरक हा पडू शकतो? म्हणजे एकाने जर जॉईन केलं तुमचं समजा मॅनिफेस्टेशन टीचिंग्स वगैरे, तर हा बदल घडायला किती वेळ तुम्ही एक्सपेक्ट करता त्या आयुष्यात? जितक्या वेळा तुमचा माइंडसेट शिफ्ट होतो तितका क्विक तुमच्या आयुष्यात बदल घडतो. अच्छा. म्हणजे जसं आपल्याला श्वास घेणं किती गरजेचं आहे, किती आपण जिवंत राहायला गरजेचं जिवंत आहे. राहण्यासाठी श्वास घेणं गरजेचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कन्सिस्टन्सी तितकीच गरजेची आहे. तुम्ही कन्सिस्टंटली तुम्हाला जे हवंय ते मिळेपर्यंत काम करत राहिलात त्यावर, तर ते मिळणार आहे. मग ते उद्याच मिळेल किंवा महिन्याने मिळेल. तुम्ही जितका ट्रस्ट ठेवणार, जे जे तुमच्यासाठी खरंच पॉवरफुल मिरॅक्लस आहे आणि तुम्हाला त्या गरजेचं आहे, तर ते तुम्हाला लगेच मिळेल. पण एखादी गोष्ट हट्टाने मागत असू ना आपण, फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी, हा मग त्याच्याकडे गाडी आहे मला हवी आहे, त्याच्याकडे एवढं मोठं घर आहे, परंतु त्या घराच्या मागे हप्ता पण येणार आहे तुला बाळा, तो फेडण्याची अजून तुझ्यात पेलवण्याची ताकद नाहीये, म्हणून कदाचित जरा डिले होतोय. लाईक इफ वी हॅव किड्स, आपल्या मुलांवर आपला खूप जास्त जीव असतो, सगळ्यांचाच असतो ऑब्विसली. 5 वर्षाचा मुलगा आहे आपला, त्यात खूप जीव आहे. आणि त्याने सांगितलं मम्मा आय वॉन्ट गन टू प्ले. तुमचा खूप जीव आहे, तुम्ही काय कराल? दिली तर नाही पाहिजे पण देऊ पण शकतो. हो, छोटी खेळण्यातली खेळण्याची नाही, रिअल गन पाहिजे. पिक्चर बघितलाय, आपण- रिअल गन पाहिजे. नाही आपण देणार, नाहीच देणार. नाही देणार. काय नाही देणार? तुमचा तर इतका जीव आहे ना त्याच्यात, तुमचं तर म्हणजे विश्वास तो आहे. म्हणजे जर युनिव्हर्सने चूज करायला दिलं ना तुम्हाला, की एका बाजूला मोठा विला देतो
12-15 एकरचा आणि एका बाजूला तुमचा मुलगा ठेवा तर मुलगा निवडाल तुम्ही. हो ऑफकोर्स अर्थात. तरी सुद्धा तुम्ही त्याला गन देणार नाही. नाही, कारण यू वॉन्ट देअर सेफ्टी. बरोबर. मग तसंच युनिव्हर्ससाठी पण तुम्ही बाळ आहात. आपल्याला खूप हट्ट असतात, खूप गोष्टी हव्या असतात, पण त्या सगळ्याच आपल्या कामाच्या नसतात. मग त्या डिले होतात किंवा मिळतच नाहीत. योग्य वेळी मग त्या आपल्याला मिळतात. त्या योग्य वेळेची वाट बघणं गरजेचं असतं. अशी एक छान लाईन आहे हिंदीमध्ये की ईश्वर वो नहीं देता तो आपको अच्छा लगता है, ईश्वर आपको वो देता है जो आपके लिए अच्छा होता है. डेफिनेटली. यू डोंट गेट व्हॉट यू डिझायर, यू गेट व्हॉट यू deserve. डिझर्व. व्हॉट यू डिझर्व अँड व्हॉट यू आर. What you are. What is good for you. येस. जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं, जे तुम्ही नाही आहात ते तुम्हाला मिळणारच नाही. म्हणून आपले विचार बदलले तर आपल्याला मिळणार आहे. नुसतं विचार करून मिळणार नाही. लोक विचार करतात फक्त आणि आम्हाला मिळालं पाहिजे, कृती करत नाहीत. कृती करत नाहीत. आपला आता 17 मेला माझा ऑफलाईन वेबिनार आहे. अच्छा. अच्छा. येस. लास्ट माझा झाला होता इथेच पुण्यातच. आता तसाच आहे. त्यामध्ये सुद्धा मी विजन क्लिअरिंग सेशन घेणार आहे. हाऊ टू सेट युअर गोल्स, हाऊ टू क्लिअर युअर विजन, हाऊ युअर लाईफ एक्झॅक्टली यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट. अच्छा, ग्रेट. व्हिज्युअलायझेशनचं आता तुम्ही बोलताय तर काय केलं पाहिजे एक्झॅक्टली? आता लेट्स से फॉर एक्झाम्पल मला घर घ्यायचंय. समजा आत्ता माझं 3 BHK, मला मोठं 4 BHK असं छान मोठं लॅविश घर पाहिजे. काय पाहिजे व्हिज्युअलायझेशनमध्ये? म्हणजे नुसतं असं डोळे बंद करायचे, बघायचे, काय आहे व्हिज्युअलायझेशन? आधी तर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही एखादं घर तसं बघून येणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी उठल्याबरोबर ते घर कसं आहे, ते कुठे आहे, त्यात किती रूम आहेत, त्यात कलर कसा असणार आहे, फर्निचर कसं असणार आहे, तुमचा बेडरूम कुठे आहे, तुमची तिजोरी कुठे आहे, तुमचा ड्रॉइंग रूम कसा आहे, त्यात वस्तू कुठल्या आहेत, किचन कुठे आहे, त्या किचनच्या दिशा व्यवस्थित आहेत का, तिथे कोण स्वयंपाक करतंय, फॅमिली एकत्र बसली आहे का, गार्डन आहे का. इतकं डिटेलिंग करा तुमच्या मेंदूला किंवा सबकॉन्शियसला. तुमची भाषा कळत नाही, तुम्ही हिंदी, इंग्लिश, उर्दू, तमिळ, फॉरेनर कुठलीही लँग्वेज बोला. सो त्याला फक्त काय कळतं, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करताय ते तुम्ही कळतं. व्हिज्युअलाइज काय करता एवढंच जातं ते. भाषा कळत नाही. भाषा कळत नाही, त्याला तुझ्या भावना कळतात. तुमच्या भावना काय म्हणजे आहेत. भावनांना भाषा नाहीये. येस, भावनांना भाषाच नाहीये. त्या भावना तुम्ही जशा पोचवाल तसं तुमच्या आयुष्यात मिळणार आहे. एखादी गाडी घ्यायची, जा टेस्ट ड्राईव्ह घ्या, हाकलून देणार नाही येते बरोबर. सो जे हवंय ते फील करा. जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला दिसत असेल तरच ती मिळणार आहे. आता आपण एक प्रयोग करू छान. हा, डोळे बंद करा दोघांनी सुद्धा. येस, टेक अ डीप ब्रीथ. हा, आता मी सांगते तसं बघायचं आहे. ओके, एक तुम्हाला सिंह दिसतोय छानसा मोठा, आणि एका बाजूला हुलू लुलू दिसतंय. एका बाजूला सिंह दिसतोय, एका बाजूला हुलू लुलू दिसतंय. येस, ओपन युअर आईज. काय दिसलं दोघांना? हुलुलुलू काय प्रकार होता मला माहित नाही. तो दिसला का? नाही. तुम्हाला दिसला का? सिंह दिसला सिंह का? दिसला. म्हणजे काय, जे तुमच्या मेंदूला चित्र दिसतं त्यावर तो प्रोसेस करतो. अच्छा. मग ज्या गोष्टी तुम्ही त्याला दाखवाल त्या तुम्हाला मिळणार आहेत. सो त्यासाठी बेस्ट थिंग इज युअर विजन बोर्ड. मेक अ विजन बोर्ड ऑफ युअर एव्हरी डिझायर. अच्छा. ओके. तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी चित्राच्या रूपात चिटकवा. बघा त्या मॅनिफेस्ट होतात की नाही. मी माझं घर मॅनिफेस्ट केलंय, मी माझी कार मॅनिफेस्ट केली आहे, माझी फॅमिली एकदम हॅपी असावी. म्हणजे लोकांमध्ये भांडणं होत असतील पण माझ्या नवऱ्याचं आणि माझं मनोमनी पण भांडण होत नाही. नेव्हर. म्हणजे मी म्हणते की अहो भांडा मला, तरी पण ते भांडत. म्हणजे एवढं हेल्दी रिलेशन मी अट्रॅक्ट केलं. आणि फक्त मिस्टरच नाही, माझे सासू सासरे, माझी सासू मला अक्षरशः भरवते. मी घाईत आहे तर त्या मला भरवतात की बाळा तू खाऊन जा. सासरे मला अजून पण माझ्या नावाने हाक मारत नाहीत, मला बेटाच म्हणतात. आणि मग आई वडील तर माझेच आहेत, भाऊ माझेच आहेत, पण माझ्या जावा सुद्धा मला तितकंच प्रेम करतात. म्हणजे रोज दिवसभरातून त्या मला 2 वेळा फोन केल्याशिवाय राहूच शकत नाही. पण कसं होतं मॅम, काही रिलेशनशिप्स आपले इतके खराब झालेले असतात तर त्या रिलेशनशिप बद्दल चांगला विचार करणंच अवघड होऊन जातं. ही तेच आपण चुकतो.
किती वर्स्ट असलं ना तरी त्यातनं आपल्याला बेस्ट करायचं आहे. करायचं आहे, बरोबर. ते करण्याचे टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या, ते आपल्या पेड कोर्सेसमध्ये नक्कीच आहेत. पण जर असे रिलेशन माझे आहेत ना, ते माझेही नव्हते 8 वर्षापूर्वी, पण आज आहेत. म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक प्रोग्रामिंग चेंज करू शकतात. बरोबर. जसं- ऑल इन द माइंडसेट चेंज Yes. करा म्हणून, बरोबर. सो माइंडसेट चेंज केला ना की प्रत्येक गोष्ट चेंज होते. जसं माझ्या बाबतीत आहे, तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. दिस इज नॉट रॉकेट सायन्स. इफ दिस इज सायन्स, जरी हे सायन्स असलं तरी हे रॉकेट सायन्स नाहीये. लगेच कळणार नाही असं नाही, बरोबर. येस, इट इज फॉर एव्हरीवन. आणि सगळ्यांनी यूज केलंच पाहिजे, कारण खूप लोक डिप्रेशनमध्ये आहेत, खूप रिसेशन्स आहेत जॉबमध्ये. तरुण पिढी तर सगळी अक्षरशः आपण म्हणतो की ते कुणाच्याच नाहीयेत, म्हणजे ते वेगळा विचारच काही करत नाहीयेत. म्हणजे प्रत्येकाला याची गरज आहे. आपण मानसिक आजारी आहोत हे लोकांना मान्य करायचं नाहीये, परंतु जर ते मान्य केलं तर त्यावर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे, गरजेचं आहे. कारण शारीरिक आजारपणापेक्षा मोठं कुठलं आजारपण असेल आता तर ते मानसिक आजारपण आहे, आणि ते हील करावं लागतं, आणि 100% होतं. माझ्याकडे अशा हजारो केसेस आहेत, हजारो टेस्टिमनीज आहेत, जे की व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ज्यामधून तुम्हाला म्हणजे कळेल की लोकांना किती दुःख होतं, पण त्यातनं ते कसे लगेचच बाहेर येऊ शकतात. आणखीन काय काय प्रॅक्टिकल टिप्स तुम्ही आमच्या दर्शकांना देऊ शकाल, जेणेकरून त्यांचं पण थोडंफार आयुष्य जरा चांगलं होईल? बघा, ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायचं आहे तेच ऑफकोर्स हा व्हिडिओ बघणार आहेत. ज्यांना थोडाफार ट्रस्ट असेल त्यांच्या आयुष्यात थोडंफार ते वर्क करेल. ज्यांना 100% ट्रस्ट असेल त्यांच्या आयुष्यात 100% वर्क करेल. सो मी ह्याच गोल्डन लाईन सांगणार आहे. फर्स्ट, बिलीव्ह, आस्क, रिसीव्ह, ॲक्शन, फीलिंग्स, अँड देन इट इज इन युअर लाईफ. अच्छा. आधी विश्वास ठेवा, मग विचारा, त्यानंतर तुम्ही कृती करा किंवा रिसिव्हिंग मोड ऑन करा की तुम्ही ते डिझर्व करतात हे आधी तुमच्या मेंदूला सांगा, तुमच्या सबकॉन्शियसला सांगा. कारण तुम्ही जर त्याला सांगितलंच नाही तर तो घेणारच नाहीये ते. आणि त्यानंतर तुमच्या फिलिंग्स त्याच्यासोबत कनेक्ट करा, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, घराचं किंवा गाडीचं किंवा तुमच्या नात्यांचं सुद्धा. आणि त्यानंतर ते तुमच्या लाईफमध्ये 100% येणार आहे. सो त्याला काही चॅलेंजेस नाही, सायंटिफिक आहे ते. जसं आपण आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबाच येणार आहे, त्याला द्राक्ष नाही येऊ शकत. म्हणून जे पेराल ते उगवतं मनात, बाहेरचं तर तेच आहे, पण तुमच्या आत पण तुम्ही जे पेरता तेच उगवतं. काय पेरायचं, तण पेरायचं की सुपीक धान्य पेरायचं, हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. बरोबर. मस्त, खूप समजा छान जैसा सांगितलं. जैसा खाओगे आप अन्न वैसा रहेगा आपका मन, असं जे तुम्ही विचार कराल आणि तेच तुम्ही बाहेर दिसणार आहात. डेफिनेटली. मॅम, आता विमेन्स डे येतोय, तर आमच्या सगळ्या विमेन ऑडियन्सना किंवा एव्हरी वुमन हू इज वॉचिंग दिस पॉडकास्ट, जिला काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं करायचं आहे, किंवा अशा खूप साऱ्या महिला आहेत, माझ्याकडे पण खूप क्लायंट्स येतात की त्यांना वाटतं की आता मी 40शी क्रॉस केली, पण मला आता माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि मला मार्ग सापडत नाही आहे. त्यांच्यासाठी एक छोटासा काहीतरी रेमिडी, सोल्युशन असं सांगा की त्यांना याचा बेनिफिट होईल. बघा, आधी देवाला थँक्यू म्हणा की यू आर वुमन. तुम्ही महिला आहात, तुम्हाला मुलगी म्हणून, बाई म्हणून जन्माला घातलंय ना, यासाठीच आधी देवाचे आभार माना. कारण तुमच्या एवढं सशक्त कोणीच नाहीये. सॉरी, बरोबर नाही आहे ना. जर तुम्ही एक जीवाचं सर्जन करू शकतात, तुम्ही विश्वाची जननी आहात. बिचारा कधी म्हणू नका स्वतःला. मी कशी बिचारी, विक्टिम प्ले करायचं नाही. हो, विक्टिम कार्ड कधीच खेळायचं नाही. आपल्यात एवढी शक्ती आहे की आपण जर एक बाळाचं सृजन करू शकतो, विश्वाची निर्मिती केलेली आहे आपण. बऱ्याच गोष्टी ज्या कुणाला शक्य नाही त्या आपण करतो, मल्टीटास्किंग करतो. आपण बिचाऱ्या नाहीत. आपण 21व्या शतकातल्या आहेत, आता 2026 चालू आहे. आपण पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहोत, रॅदर त्यापेक्षा जास्त, कारण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण डोंट प्रूव्ह युअरसेल्फ. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात. फर्स्ट ॲक्सेप्ट युअरसेल्फ, लव्ह युअरसेल्फ. स्वतःवर प्रेम करायला शिका, मग नवरा प्रेम करेल किंवा मुलं करतील. आपलंच प्रेम नाहीये स्वतःवर, स्वतःचं पायपुसणं करून ठेवलंय आणि आपल्याला वाटतं की नवऱ्याने प्रेम करावं. दॅट इज नॉट पॉसिबल. लग्ना आधीचा फोटो बघायचा, लग्नानंतरचा फोटो बघायचा, की काय डिफरन्स आहे. तेव्हा किती मॉडर्न, आता काकूबाई. म्हणजे तुमचं स्वतःवर प्रेम राहिलेलं नाही, जग प्रेम करणार नाही. इतका वेळच नाहीये जगाकडे.
तुमची व्हॅल्यू ओळखा, व्हॅल्यू मिळेल. काम तर प्रत्येकालाच मिळणार आहे, तेवढं एज्युकेटेड प्रत्येक जण आहे आणि नसतील तरी पण खूप कामं करण्यासारखी कामं आहेत. परंतु स्वतःला ओळखा, तुमची ओळख निर्माण 100% होणार आहे. खूप छान. ग्रेट, खूप छान. थँक्यू सो मच. मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. आज खूप छान माहिती आम्हाला दिलीत की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय, मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय, आणि नुसतं पॉझिटिव्ह थॉट करून चालत नाही, तुम्हाला पॉझिटिव्ह ॲक्शनसुद्धा त्यासोबत आणि राईट डायरेक्शनमध्ये आणि योग्य वेळी ही घेतली पाहिजे. धन्यवाद पुन्हा एकदा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असणार आहे की आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात ब्लॉकेज निर्माण करतात. त्या ब्लॉकेजचं कसं आपण टॅकल कसं करायचं आहे आणि कसं आपलं आयुष्य सुसह्य, सुकर आणि आनंदी घालवायचं आहे, याबद्दल मॅडमने आज भरपूर काही सांगितलेलं आहे. आय होप अँड आय एम शुअर की तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट खूप आवडला असेल. तुम्हालाही जर कविता मॅमना कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांच्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊन आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, तिथे व्हॉट्सॲप करा आणि त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे ती तर नक्की जॉईन करा. आम्हीही जॉईन केलेली आहे. अशाच फुल ऑफ नॉलेज एक्साइटिंग पॉडकास्टसाठी आमचं चॅनल इट्स अनफिल्टर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन गेस्टसोबत आणि एका नवीन एक्साइटिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू सो मच.